अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा मायलेकींच्या त्यागाचा डोंगर करीतो त्याचा आधार लेक आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजावून बळीराजाच्या कष्टाचं सोनं इकला या मातीत महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष येऊन सोबत आज घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वादा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा साथ देत चाले जो त्याला खांद्यावर घेणार अंगावर कोणी आला तर शिंगावर घेणार जोमाने जोर धरा कामाने नाव करा ध्येयाच्या वाटेवर कष्टाची कास धरा विचार दर्जा राहणी साधी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे महाराष्ट्रवादी रे कष्टकऱ्यांच्या उभा पाठीमातीशी जोडलेला हाक जशी ऐकली तसा मदतीला धावलेला महिलांच्या सन्मानाचा हा विळा उचललेला युवा शक्तीला सोबत घेऊन पुढे चाललेला मनात जे भावे ओठावर ते यावे साथीला साथ आता वाटांना वळवा
महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ. लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. मायलेकींच्या त्यागाचा डोंगर करीतो त्याचा आदर, लेक आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजावून. बळीराजाच्या कष्टाचं सोनं इकला या मातीत, महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष घेऊन सोबत आज. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. साथ देत चाले जो त्याला खांद्यावर घेणार, खांद्यावर घेणार, खांद्यावर घेणार. अंगावर कोणी आला तर शिंगावर घेणार, शिंगावर घेणार, शिंगावर घेणार. जोमाने जोर धरा, कामाने नव करा, ध्येयाच्या वाटेवर कष्टाची कास धरा. विचार दर्जा राहणी साधी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे. महाराष्ट्रवादी रे.
ऐकली तसा मदतीला धावलेला, महिलांच्या सन्मानाचा हा विळा उचललेला, युवा शक्तीला सोबत घेऊन पुढे चाललेला, मनात जे भावे ओठावर ते यावे, साथीला साथ आता वाटांना वळवावे, विचार नंतर काम आधी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल, घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. मायलेकींच्या त्यागाचा डोंगर करीतो त्याचा आधार, लेक आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजावून, बळीराजाच्या कष्टाचं सोनं इकला या मातीत, महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष येऊन सोबत आज. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमान. स्टेजवर कृपया अवंतर गर्दी करू नका. स्टेजवर स्टेजवर स्टेजवरती आलो. स्टेजवरती अवंतर गर्दी नकोय. या ठिकाणी मी फेटेवाल्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी फेटे वाजून सन्मान करायचा आहे. एक उरक. चला, काय म्हणले? या ठिकाणी जनसन्मान रॅली व शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ताईंचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये एकदा आपण दादांचं स्वागत करूया. जोमाने जोर धरा, कामाने नाव करा, या ठिकाणी याच्या वाटेवर आदरणीय दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आणि साधी रे, महाराष्ट्रवादी रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आमदार महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.
ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुलुक मैदानी तोप आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी ओके दादा झालं द्या ना या ठिकाणी महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांचा उल्लेख होतोय ते झालं. मी बोलतो लगेच चला. बरं. या ठिकाणी मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय या ठिकाणी आदरणीय दादांचा मुलुक मैदानी तोप म्हणून उल्लेख होतो. त्यांना एक तोप देऊन या ठिकाणी या मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण एकदा स्वागत करूया आदरणीय दादा. यानंतर मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित करतो आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेब आजबे काका. आज आपण सन्मान यात्रेच्या निमित्तानं इकडे जरा बसून घ्या. अमोल आता त्या स्क्रीनच्या समोरून बाजूला व्हावं लागेल म्हणजे मागच्यालाही दिसल. विनंती आहे. दे ना, जा ना. अमोल दैफळे आपला पक्का लाभ आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या आष्टी शहरामध्ये उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले सगळ्यांचे नेते आणि प्रदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आपले सगळ्यांचे नेते आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, प्रदेशाच्या महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवकांचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष रायश्वराबा चव्हाण, सर्व उपस्थित सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि उपस्थित सर्व मतदारसंघातून आलेल्या माय माऊल्या आणि सर्व कार्यकर्ते मित्र, 25 तारखेला संध्याकाळी आम्हाला सांगितलं की बा आपल्याकडे 29 तारखेला यात्रा येणार आहे. 3च दिवस आमच्यापाशी होते. त्या गडबडीमध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला, कारण त्याच्या आधी मोहोळचा एक कार्यक्रम रद्द झाल्यामुळं फक्त 3 दिवस आधी सांगितल्यामुळं आम्हाला जो ज्या प्रमाणात कार्यक्रम करायला पाहिजे होता जागा इथं अपुरी पडली. मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांची या ठिकाणी क्षमा मागतो की आपली व्यवस्था या ठिकाणी अपुरी पडली. दादांच्या रूपानं आपण महाराष्ट्रामध्ये आता पाहतोय जोरदार काम सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे. आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा 2200 ते 2300 कोटी रुपये आतापर्यंत ह्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये आले. त्याच्यामध्ये 2 वर्ष करोनामध्ये गेले, 1 वर्षामध्ये शिंदे सरकार होतं. फक्त 1.5 वर्ष आपल्याला सापडलं आणि त्या 1.5 वर्ष ते 2 वर्षामध्ये आपल्याला 2200 ते 2300 कोटी रुपयाचे कामं आपल्याला या ठिकाणी आले. कामं होणं महत्वाचं आहे, मतदारसंघाचा विकास होणं महत्वाचं आहे, मतदारसंघामध्ये कुठलं तरी पाणी येणं महत्वाचं आहे. मागच्या काळामध्ये रद्द केलेली 1150 कोटीची योजना परत दादा आल्यानंतर त्यांनी ते टेंडर परत काढलं आणि आता जवळजवळ ते काम आता 25% संपत आलं. ह्या वर्षाच्या अखेरमध्ये आपल्याला खुंटेबळमध्ये पाणी त्या ठिकाणी 1.68 TMC पाणी त्या ठिकाणी येईल. आष्टीला जर ते पाणी आलं तर जवळजवळ 50 ते 70 गावाला त्याच्यामध्ये फायदा होतोय. त्या 70 गावं आपले बागायत होतील. आमच्या ठराविकच मागण्या दादा इथं आहेत, कारण तुम्ही दिलाय ते भरभरून दिलंय. आष्टीला उपजिल्हा रुग्णालय नव्हतं, 88 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय तुम्ही दिलंय. 2200 कोटी रुपयाचे आतापर्यंतचे कामं इथं दिलेत. पण आमच्या आता अजून काही ज्या मागण्या राहिल्या आहेत, काही जे बॅरेजेस आमचे सीनावरचे जे 5-6 बॅरेजेस आहेत ते आता प्रमासाठी आहेत. त्याच्यानंतर 2 बॅरेजेस आमचे याच्याकडचे शिरूर मधले ते सुद्धा प्रमासाठी आहेत.
त्याच्यानंतर 3 तलाव आहेत, एक उंबरवेरेचा तलाव, एक रोहतवाडीचा तलाव आणि शिरूरचा एक बंधारा. हे सगळं प्रमासाठी आहे. त्याला जर प्रमा मिळाली तर ते अजून 200 कोटीच्या कामाची भर आमच्या या मतदारसंघामध्ये पडते. ते जर झालं तर अजूनही आमच्या मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होईल. दुसरं, आमच्या 3च महत्वाच्या मागण्या इथे आहेत. एक तर आम्हाला कृष्णा खोऱ्याचं राहिलेलं 4 TMC पाणी जर आपण दिलं तर संपूर्ण आष्टी तालुका त्याच्यामध्ये बागायत होईल. त्याच्यात 4 TMC पाणी आम्हाला मंजूर करावं. ते 4 TMC पाणी जर भविष्यात आपण दिलं तर हा मतदारसंघ कधीही दादा आपल्याला विसरणार नाही. दुसरी जी आमची महत्वाची मागणी आहे ती आमचं शिना आणि मिखरी, शिनावरून मिखरीमध्ये कुकडीमधून येणाऱ्या पाण्याची पाईपलाईन आहे. आता सुद्धा ते दोन्ही तलाव भरलेले नाहीत. त्या दोन्ही तलावामध्ये आता कुकडीचं पाणी चालू आहे. कुकडीच्या पाण्यामधून आता आपण मिखरीच्या तलावाचं सुद्धा काम चालू केलंय. मिखरीच्या तलावामध्ये पाणी चालू करण्याचं 8-10 दिवसापूर्वी चालू केलंय. एक 8 ते 10-12 दिवसाच्या आत मिखरीचा तलाव आणि शिना तलाव हे दोन्ही तलाव भरून निघतील. पण ते जे आहे ते ओव्हरफ्लोच्या रोटेशनमध्ये आम्हाला पाणी दिलं जात आहे. आमची एक विनंती आहे की कायमच्या रोटेशनमध्ये शिना आणि मिखरी जर आमचा घेतला तर तो फायदा आमच्या जवळजवळ 25 ते 30 गावाला त्याचा फायदा होईल. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी जी पश्चिम वाहिनीमधून जे पाणी आपल्याला मराठवाड्याला मिळायचं आहे, भाऊ या मागणीकडे थोडंसं महत्वाने लक्ष देणं गरजेचं आहे. पैठणपासून फक्त शिरूरचं अंतर जर आपण पाहिलं पिंपळनेर फाट्याचं तर हे 25 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे 25 किलोमीटर जर आपण पाईपलाईन जर केली तर तिथून 70% शिरूर तालुका भिजू शकतो. आणि 35 किलोमीटरपर्यंत जर पाईपलाईन ती पुढे जर आपण वाढवली तर आपल्याला संपूर्ण शिरूर तालुका आणि पाटोदा तालुक्याचा काही जो भाग आहे तो पाण्याखाली येऊ शकतो. तर भविष्यात आपल्याला जे पश्चिम वाहिनीचं पाणी जे गोदावरी खोऱ्यामध्ये यायचं आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला ह्या मतदारसंघाला जर पाणी द्यायचं असेल तर ती पाईपलाईन जर केली तर त्या पाईपलाईनद्वारे आपल्याला म्हणजे शिरूर आणि पाटोदा तालुक्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. या 3 मागण्या आमच्या महत्वाच्या आहेत. त्या मागण्या आपण भविष्यामध्ये मार्गी लावाव्यात एवढीच मी आपल्याला विनंती करेन. आपण हे ज्या योजना आता चालू केल्या तळागाळापर्यंत लोकांना त्याच्यामध्ये आनंद झालाय. माय मावल्यांच्या खात्यावर आता 3-3 हजार रुपये त्या ठिकाणी आले. अजूनही दिवाळीच्या आत आपण राहिलेले 3,000 रुपये त्या खात्यावर देणार आहेत किंवा आचारसंहिता लागायच्या आधी. दुसऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही खाली जनजागृती त्या ठिकाणी करतोय. त्या जनजागृतीमध्ये खाली जे माघार त्याला सोलर पंप ही जी शासनाने योजना केली ती सुद्धा शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची आहे. दुसरं, लाईट बिल 7.5 HP पर्यंत आपल्याला माफ केलंय. आपल्याला सोयाबीन आणि कापसासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलंय. 5,000 रुपयाचं जे अनुदान आपल्याला दिलंय त्या अनुदानामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना लाभ त्याच्यामध्ये मिळणार आहे. आताच कृषी प्रदर्शन परळीला झालं. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथं मान्य केलंय की पीक पाहणीची अट आपल्याला त्याच्यामधून रद्द करायची. जर पीक पाहणीची अट जर त्याच्यामधून रद्द झाली तर निश्चित भविष्यात आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये फायदा होईल. मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा महत्वाकांक्षी योजना आणली. ह्या सगळ्या योजना आहेत त्या योजना आणणारे हे आपले अजित दादा आहेत. दादांनी ह्या सगळ्या योजना आणल्यात. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी करायचं आहे. कारण दादांच्या डोक्यातून निघालेली ही सगळी कल्पना आहे. ह्या कल्पनेमधून हे प्रत्येक कुटुंबामध्ये 1500 रुपये गेले पाहिजे. त्याला जात पात धर्म पाहायला गेला नाही. मुस्लिम असेल, मागासवर्गीय असेल, कोणत्याही समाजाची महिला असेल, त्या महिलेच्या 65च्या आत जर वय असेल तर त्यांच्या कुटुंबामध्ये ते पैसे देण्याचं त्यांनी ठरवलं. हे जे पैसे जे महिलेच्या खात्यामध्ये दिले जातील निश्चितप्रमाणे 1ही रुपया त्याच्यामधला कुठं वायाला जाणार नाही. भविष्यात त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मानस त्या ठिकाणी बोलून दाखवला नाही. दादांनी त्या ठिकाणी की भविष्यात याची वाढ आपल्याला करायची. 3,000 रुपयापर्यंत जर हे मानधन जर भविष्यामध्ये नेलं तर निश्चितच अजूनही मोठ्या प्रमाणात फायदा त्या कुटुंबाला त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे हे सगळ्या ज्या योजना आणल्यात हे योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघामध्ये मिळाला पाहिजे. आणि ह्या योजना ज्यांनी आणल्या त्याचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना आज ही यात्रा जी येते त्याच्या आपल्या मतदारसंघाच्या वतीने आज जागा आपल्याला कमी पडली. पाऊस कालपर्यंत पाऊस होता, आज नेमका पाऊस कमी झालाय. गेल्या 8-10 दिवसापासून आपल्या भागामध्ये पाऊस झालाय. जवळजवळ सगळे तलाव ओव्हरफ्लो होत आलेत. चांगली परिस्थिती पावसाची आहे. पिकंही सगळे चांगले आहेत. पण आता समजा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या योजना यात्रा आपल्याकडे ह्याच पिरियडमध्ये येणार होती. वास्तविक पाहता मी तर पुढे म्हणलो होतो काही मोठाले उद्घाटन त्याचे टेंडर निघायचे होते. उपजिल्हा रुग्णालय अजून काही टेंडर होते आमचे ते निघणार होते. त्याच्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम ठेवायचा होता. पण नियमाप्रमाणे पार्टीच्या आदेशाप्रमाणे हा कार्यक्रम त्यांच्या नियमाप्रमाणे आपण घेतला आणि आपण त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य एवढं मी सांगतो. आणि जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला एकतर कार्यक्रमाला उशीर झालाय. फक्त 2-3च नेते या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्यांना परत तिथून मुंबईला जायचंय. म्हणून मी दादांचे ह्या सगळ्या योजना आणि माझ्या मतदारसंघाला ह्या सगळ्या योजना आपण ज्या आणल्या आणि माझ्या मतदारसंघाला जे 2200-2300 कोटी रुपयाचे कामं जे आपण दिले त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर मी पालकमंत्री तथा नामदार
धनंजयजी व्यासपीठावर उपस्थित या मतदारसंघातले आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातल्या आमच्या मायमावल्या भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, तरुण यार गायकवाड गमना वडीलधारी भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज बीड जिल्ह्यामध्ये दादांनी पदार्पण केलं. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मी दादांचे बीड जिल्ह्यातल्या 5,17,000 भगिनींकडून मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं राज्याच्या तिजोरीतून या 5,17,000 भगिनींना जो 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहे, त्यापैकी 3,73,000 भगिनींच्या खात्यावर 104 कोटी रुपये जमा केले. पुन्हा जिल्ह्यात आलात, या सर्व भगिनींकडून आपले दादा मनापासून अभिनंदन. खरं तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर ज्या वेळेस दादांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शिक्षणासाठी भगिनींसाठी खर्च असेल, लाडका शेतकरी असेल, महाराष्ट्रातल्या 12 कोटी 12.5 कोटी जनतेपैकी कुणीच ठेवलं नाही ज्याला वैयक्तिक लाभाच्या योजना दादांनी या ठिकाणी दिल्या नाही. ज्या वेळेस पासून बजेट मांडले, पहिल्यांदा तर म्हणले ह्या लाडक्या बहीण योजनेचं काही खरं नाही, फसवणूक जाताल, तुमच्या खात्यावर काही पैसे येणार नाहीत. पण ज्या वेळेस पैसे आले त्यावेळेस विरोधक म्हणू लागले पैसे काढून घ्या, ह्यांचं पुन्हा काय खरं नाही. कमाल आहे. आता हे विरोधक आहेत, ह्यांचं काय काढून घ्यायचं
की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? अरे जेवढ्या योजना आणल्या त्या सगळ्या योजनेच्या विरोधात ही सर्व मंडळी कोर्टात गेली की ह्या योजना बंद पाडाव्यात. आमच्या भगिनींच्या खात्यावर 2 महिन्यासाठी जे या ठिकाणी 3,000 रुपये वर्षानुवर्ष मिळणार त्याच्यासाठी त्याच्या विरोधात लोक कोर्टात गेले आणि आज ते मोठ्या तोंडानं बोलतायत. ह्यांचा लोकसभेचा जाहीरनामा जरा ह्यांच्या तोंडासमोर वाचून दाखवायचा आज गरज वाटते. मग हे आता काय खाऊ म्हणावं ह्यांना? हे 8,500 रुपये महिन्याला या देशाच्या नागरिकाला कसे देणार होते देव जाणं. आज त्यांच्याकडे बोलायला मुद्दा नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करतायत. आज महाराष्ट्रातल्या भगिनीला 43,000 कोटी रुपये दादांनी दिले. जसं भगिनींना दिलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पदरी सुद्धा दिलं. 6,000 रुपये वर्षाला नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाला भाव नव्हता म्हणून त्याचा भावांतर म्हणून 5,000 कोटी रुपये दिले. 11,000 कोटी ते झाले. आणि सगळ्यात महत्वाचं काय? लाईट बिलाचं मागचं भरायचं नाही आणि पुढचं द्यायचंच नाही. 7.5 HP पर्यंत चांगलं झालं का नाही? आता हे शेतकऱ्यासाठी दिलं. शेतकऱ्याच्या घरात माय माऊलीला सुद्धा मिळालं. पण तरी विरोधकांच्या पोटात या ठिकाणी दुखत आहे. आज माझी हात जोडून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या दादांनी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी भगिनींना 43,000 कोटी रुपये दिले त्या दादांचं आपण उठून टाळाच्या गजरामध्ये या बीड जिल्ह्यात स्वागत करावं. उठून दादांचे आभार मानावेत ही कळकळीची विनंती करतो की ज्या भावाने आपल्याला खात्यात 3,000 रुपये देऊन दिल्यानंतरच सन्मान या ठिकाणी आपला करायला आल्यात. बसा, आपले मनापासून आभार. पण आज अभिमानानं एक गोष्ट दादा सांगतो की खरा ज्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे ते आपल्या शासनाच्या मानधनावर पगारीवर काम करतात म्हणून नाही, पण आशयाच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतील, महिला बाल कल्याणच्या माध्यमातून असतील. आज 5,17,000 जर बीड जिल्ह्यामध्ये खरी नोंदणी झाली आणि त्या नोंदणीमुळे आमच्या या 5,17,000 भगिनींना जो आज पगार मिळतोय त्या अंगणवाडी सेविकेंचे सुद्धा मी मनापासून बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं या जिल्ह्यातल्या तमाम या सेविकांचे मी आभार मानतो. दादा आपले सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद भाऊ. यानंतर ताईंचे लाडके दादा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आजच्या सभेला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे सहकारी धनंजयजी मुंडे, रुपाली चाकणकर, सूरजजी चव्हाण, बाळासाहेब आजबे, आपले लोकप्रिय आमदार राजेश्वर आबा चव्हाण, जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे, तसंच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत, सतीश आबा शिंदे, दीपकदादा घुमरे, काकासाहेब शिंदे, विश्वासभाऊ नागरगोजे, महेश आजबे, यश आजबे, दशरथदादा वनवे, सतीश बडे, विठ्ठलप्पा सानप, भाऊसाहेब गुले, जयाताई गुंड, शोभाताई सिरसाट, नीलाताई पोकळे, युवराज झुनगुरे, अक्षय जाधव, हे समोर जे उभे आहेत ना त्या सगळ्यांनी खाली बसा. माझ्या माय बहिणी मला दिसत नाही. चला खाली बसा, खाली बसा, नाहीतर घरी जावा. तू पण खाली बस, नाही तर घरी.
तुमच्या पाठी बघायला नाही आलेत, माझ्या बहिणी माझं भाषण ऐकायला आलेत. इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, मागं बसलेले माझे बांधव, थोडेसे आपल्याला हॉल कमी पडला त्याच्यामुळे माझ्या बांधवांना मागं बसावं लागलेलं आहे. त्यांनी कृपया वाईट वाटून घेऊ नका. आपण एका परिवारातले, एका कुटुंबातले आहोत. सर्व बाजूनी उपस्थित असणारे माझे बांधव, स्टेजवरचे सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं भागाभागामध्ये जातोय. आज आम्ही सकाळी बीड शहरामध्ये होतो. तिथला कार्यक्रम करून आता आष्टी, पाटोदा, शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघातल्या सभेला आलो. आल्यानंतर ज्या उत्साहाने, ज्या प्रेमाने माझ्या ह्या विधानसभा मतदारसंघातल्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी, मायमाऊलींनी प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केलं, त्याबद्दल आपले लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे आणि आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देखील देतो. मायमाऊलींना आम्हाला बाकी काय पाहिजे? गेले 30-35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक पदं भूषवण्याची संधी मिळाली. खासदारकी, आमदारकी, विरोधी पक्षनेता, राज्यमंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद, अनेक पदं मिळाली. आम्ही पण गेले काही वर्ष काम करत असताना समाजाने बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय की आमची प्रशासनावर पकड आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो. आम्हाला सकाळी लवकर उठून काम करायची सवय आहे. आम्ही सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतो. रात्री उशिरापर्यंत लोकांचे प्रश्न, मायमाऊलींचे प्रश्न सोडवण्याच्या करता वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग आयोजित करतो, निर्णय घेतो आणि त्याच्यातून समाजाला एक दिशा देण्याचं काम, तुमच्या, माझ्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही करतो. हे करत असताना कधी जात पात, धर्म, भेदभाव असल्या गोष्टी आम्हाला मनाला पण शिवल्या नाही. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांची शिकवण आहे की 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन आपण पुढे जायचं. आणि त्याच रस्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये काम करतोय. मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला, तो तुमचा अधिकार आहे. विनंती करण्याचं काम आमचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मला आतापर्यंत आमदारांच्यामुळं, जनतेमुळं, तुमच्यामुळं, महाराष्ट्रामुळं अनेक वर्ष अर्थमंत्रालय आणि उपमुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली. आणि मी हाच विचार करत असतो की बाबा, आपल्याला त्या पदाचा फायदा हा जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता केला पाहिजे. त्याच्यातून एक आपल्यालाही समाधान मिळालं पाहिजे की आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण हे प्रश्न मार्गी लावले. त्याच्यातून पहिला प्रश्न म्हणजे माझी लाडकी बहीण. अनेक योजना माझ्या डोळ्यासमोर होत्या, ज्याचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये केला. बाळासाहेब आजबे, बाकीचे सगळे माझे सहकारी, प्रकाशराव सोळंके असतील, इतर माझे सहकारी असतील, हे सगळे माझे सांगत होते, आमचा राजेश्वर असेल किंवा दादा, तुम्ही अशा काही योजना आणा की त्याच्यातून संपूर्ण समाज समाधानी झाला पाहिजे. मी खूप विचार केला. मायमाऊलींनो, मी राज्यामध्ये विचार करत असताना देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी कोणत्या योजना राबवल्या, कोणत्या योजना फायद्याच्या ठरल्या, कोणत्या योजनेमुळं गरिबांना मदत झाली, कोणत्या योजनेमुळं शेवटच्या माझ्या मायमाऊलीला मदत झाली, माझ्या शेवटच्या बांधवाला मदत झाली, ह्या पद्धतीचा विचार मी करत होतो. आणि मग अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये द्यायचे, वर्षाला 18,000 रुपये, पुढं 5 वर्ष आपल्याला ही योजना चालवायची. पुढच्या 5 वर्षामध्ये 90,000 रुपये समोर बसणाऱ्या माझ्या मायमाऊलीच्या अकाउंटला, खात्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत.
ते आपल्याला करायचं आहे. का तर महिला आम्ही तुम्हाला मान दिला, सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली, महिला धोरण दिलं, सत्तेमध्ये सहभागी केलं, गावच्या सरपंच झाला, तालुक्याच्या सभापती झाला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाला, नगरपंचायतीचा नगराध्यक्ष झाला, महापौर झाला. सगळ्या पदावर त्या ठिकाणी तुम्ही गेला, काम केलं, उत्तम काम करता. त्याच्यामध्ये आता पुढच्या 5 वर्षांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये 1/3 देशामध्ये देखील लोकसभेत महिला जाणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात पण 1/3 म्हणजे 288 सोडून 96 महिला ह्या निवडून जाणार आहेत, फक्त महिला. आणि तुम्ही आमदार म्हणून तिथं सगळे काम करणार आहात. एवढा तुमच्याकरता निर्णय हा महायुतीनं घेतला, मोदी साहेबांनी घेतला. त्याच्यातून काय होतं सगळं आम्हालाच कळतं. हा दावा आमचा अजिबात नाही. अनेकदा महिला पण उत्तमपणे आमच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात. संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की आमची आष्टीची, पाटोद्याची, शिरूरची महिला ती कुठं कामाला जायचं म्हटलं तर तिला खुरपाणीला जावं लागतं, खरीपामध्ये, रब्बीमध्ये खुरपाणीला जावं लागतं. तिच्या कुटुंबाचं सगळं बघून ती तिथं जाते, काम करते, पुन्हा रात्री येते, संध्याकाळी पुन्हा घरचं सगळं करते. सारखं काबाड कष्ट मर 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 राबत असते महिला. तिला पण काही समाधानच नाही. तिलाही कधी वाटतं की कधी आष्टीच्या बाजारात, शिरूर पाटोद्याच्या बाजारात गेलं की आपण आपल्याकरता काही घ्यावं. तिलाही मन आहे ना, त्याच्यामध्ये तिला वाटतं ना. परंतु घराचा संसार बघत असताना ती काटकसर करते. स्वतःला जे पाहिजे ते मनाला सांगती नको, मुरड घालती की नको, आपण आपल्या कच्च्या बच्च्या करता करू, आपल्या पती करता करू. ही परंपरा आहे, ही पद्धत आहे. मी विचार केला किंवा प्रत्येकाला वाटतं बाजारात गेल्यानंतर काहीतरी घ्यावं. मग माझ्या महिलेला वाटलं म्हणून चुकीचं काय झालं? पण तिची ऐपत नाही. मग 2.5 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि जुलै ऑगस्टचे पैसे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले. हे विरोधक टीका करतायत. विरोधकांना ही योजना नकोय. त्यांना वाटतं की बंद झाली पाहिजे. का बंद झाली पाहिजे? तुमचे पैसे गेलेत. विरोधकांच्या का पोटात दुखतंय? का टीका करता? का कोर्टात जाऊन बंद करायचा प्रयत्न करता? हे आष्टी पाटोदा माझ्या शिरूरच्या महिलांनी समजून घ्या. बाकीच्या तुमच्या भगिनी वर्गाला सांगा, आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे. आपल्याला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्ही तुमच्याकरता पुढं कामाला तयार आहोत. कारण आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही आमच्या संस्था चांगल्या चालवतो, साखर कारखाने चांगले चालवतो, जिल्हा बँका चांगल्या चालवतो, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या, कुठल्याही संस्था. माझ्या आष्टी पाटोदा शिरूरची काही लोक माझ्या बारामतीमध्ये येतात. तुमच्यातले पण काही पाहुणे रावळे बारामतीला असतील, येऊन बघा कशा पद्धतीनं चालवतो. मी पहिल्यांदा माझ्याकडे केलंय, पण मला माझ्या पुरता करून चालणार नाही. मला ते महाराष्ट्रात करायचं आहे. मला ते माझ्या बीड जिल्ह्यात करायचं आहे. ते केजला करायचं आहे, ते परळीला करायचं आहे, ते गेवराईला करायचं आहे, ते माजलगावला करायचं आहे, ते आष्टी पाटोदा शिरूरच्या परिसरामध्ये मला करायचं आहे, बीड शहरामध्ये मला करायचं आहे. त्याकरता मी येतोय. मला काही काम नाही म्हणून मी येतोय. मला भरपूर काम आहे. पण कुठंतरी ज्याच्यातून समाजाचं चांगलं होणार आहे, ज्याच्यातून माझ्या माय माऊलीचं चांगलं होणार आहे, ज्याच्यातून ती सक्षम होणार आहे, सबल होणार आहे, आर्थिक बाबतीमध्ये तिला मदत होणार आहे, ह्या पद्धतीचं काम आम्ही करतोय. आणि ते आता काम आम्ही सुरू केलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये आम्ही तुमच्या मुली, गरिबांच्या मुली, त्यांचं कॉलेजचं शिक्षण फ्री केलेलं आहे. कारण गरिबाची मुलगी पण शिकली पाहिजे
तिला पण फ्री शिक्षण मिळालं पाहिजे. तिचा अधिकार आहे, तिचा हक्क आहे. तिचे आई वडील गरीब आहेत म्हणून तिला शिक्षण घेता येत नाही, हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कसं चालेल? आणि म्हणून त्याच्याकरता काही हजार कोटी बाजूला काढले. मुलींनो शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पायलट व्हा, IAS व्हा, IPS व्हा, UPSC करा, MPSC करा, CA हो, चार्टर्ड अकाउंटंट व्हा. जे तुमच्या मुलींना आवड असेल ते शिक्षण तिला देण्याचा प्रयत्न करा. सरकार तिचा फीचा भार सरकार उचलणार आहे, काळजी करू नका. सरकार तुमचं आहे. हा निर्णय चांगला नाही घेतला. आज तुमच्या गरिबाच्या घरातली मुलगी शिकली तर ती कुठं पुढे जाईल. आत्ता मला बाळासाहेब आजबेंनी काही मुलींची ओळख करून दिली. परदेशात गेल्यात मुली, आपल्या भागातल्या, त्यांचे मिस्टर तिथं काम करतात, त्या पण काम करतात. कशामुळे गेल्या? शिकल्या सवरल्यामुळे गेल्या. त्यांच्या आई वडिलांची ऐपत होती. पण आमच्या गरिबाच्या घरातल्या मुलीची, मुलाची त्यांना पण मदत झाली पाहिजे ना. त्यांचा हक्क नाही का? म्हणून हे आणलं. त्याच्यामध्ये 52 लाख कुटुंबांना फ्री गॅस सिलेंडर, वर्षाला 3, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे. इथं मध्यस्थी ठेवलीच नाही. कुणीतरी काहीतरी त्याच्यातनं चिरीमिरी घ्यायचं अजिबात नाही. 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले की नाही? कुणी पैसे मध्ये काढले का? किती जणांच्या अकाउंटला पैसे आले? हातवर करा. तेव्हा का राहिलेल्यांनी घाबरू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला पण देणार. हे रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्ही मला राखी बांधली, या राखीच्या साक्षीनं सांगतो की तुम्हाला खाली हात ठेवणार नाही. तुमचा भाऊ तुम्हाला ओवाळणी देणार. देणार म्हणजे देणार. फक्त त्या लाभामध्ये तुमचा लाभार्थीमध्ये तुम्ही मोडला पाहिजे. आम्ही तुम्हाला लाभ देणार, लाभातनं तुम्हाला बळ मिळणार, त्याच्यातनं तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होणार. हे केलं पाहिजे. हे समाजाचं गरज आहे आणि ती कुणीतरी करण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं. ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दाखवलं. एवढ्यावर नाही थांबलो. माझ्या मायमाऊलींना देत असताना बांधव म्हणले, दादा आमचं काय, 3, 5, 7.5ची मोटार, वीज बिल माफ, इथनं पुढे वीज बिल भरायचं नाही. माफ म्हणजे तुमचं बिल आम्ही भरणार आहे. सरकार 15,000 कोटी रुपये दरवर्षी मला बजेटमध्ये तिथं काढून द्यायचे. तुमच्याकरता 46,000 कोटी सरकार देणार. हे आपलं सरकार आहे. आपल्या सरकारची ताकद आहे. एवढ्यावर नाही, आता इथनं पुढं मागच्या बिलाच्या बद्दल पण धनंजयनी सांगितलेलं आहे. काळजी करू नका. पाऊस काळ चांगला झालेला आहे. अजून माजलगाव वगैरेला पाणी कमी आहे, पण बाकीच्या ठिकाणी पाणी बरं आहे. त्याचा फायदा उचला. कृषी मंत्रालय तुमच्या बीडला दिलेलं आहे. स्वतः कृषी मंत्री बसलेत. त्यांचा फायदा घ्या. चांगल्या पद्धतीनं पिकं करा. पशुधन डेअरीचा धंदा करा, पोल्ट्रीचा धंदा करा. जो व्यवसाय आहेत ना, 2 पैसे तुम्हाला मिळणार आहे ते करा. काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करा. त्याच्यातनं सोनं पिकवा. त्याला चांगला भाव देण्याची जबाबदारी माझी आणि धनंजय मुंडेची आहे. परवा परळीला कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आले. त्यांना सांगितलं, साहेब कृषी मंत्री, आता कांदा परदेशामध्ये पाठवत असताना निर्यात बंदी करायची नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळत 2 पैसे मिळू द्या. शेतकऱ्याचा हक्क आहे, अधिकार आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, केळी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, जी काही पिकं आहेत त्या पिकाच्या संदर्भामध्ये आपल्याला मदत झाली पाहिजे. आम्ही कमी टक्के व्याजाने आता तुम्हाला पीक कर्जाला पैसे देतो. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तुमचा उतरवला. 1 रुपयामध्ये. पहिले शेतकऱ्यांच्याकडनं पैसे घ्यायचो तेव्हा किती पीक विम्याचे लोकांची संख्या होती? पहिली 57 लाख. तुम्हाला पैसे भरायचे होते तेव्हा फक्त माझ्या महाराष्ट्रातले 57 लाख शेतकरी त्यांचा हिस्सा भरायचे. काही आम्ही भरायचो, काही केंद्र सरकार भरायचं. आता 1 रुपया तुम्ही भरायचा. किती शेतकरी वाढले माहितीये? 1,70,00,000. एवढ्या शेतकऱ्यांचा फायदा नाही झाला. त्याच्यामध्ये
काही अडचणी आहेत कधी कधी येते ते आम्ही दूर करतोय. ही काही जादूची कांडी नाही, फिरवली की सगळं आलबेल. ह्यामध्ये या योजना आणताना फॉर्म भरताना त्रास झाला, मराठी भरायचा का इंग्रजीमध्ये भरायचा, ऑनलाईन बंद पडलं, त्रास झाला ना. कारण एवढ्या मोठ्या समाजाला त्याचा फायदा करून द्यायचा होता. त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील माझ्या आष्टी पाटोदा परिसरामध्ये दूध आहे ना बाळासाहेब. माझे शेतकरी आमचे बाळासाहेब, दादा दुधाचे दर पडलेत, काहीतरी द्या राव द्या, काहीतरी शेतकऱ्याला द्या. आम्ही लिटरला 5 रुपये गाईच्या दुधाला सुरू केले की नाही. शेवटी सरकार तुमचं आहे, अर्थमंत्री मी आहे, मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे, धनंजय शेतकरी आहे, बाळासाहेब शेतकरी आहे. शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात नाही. शेतकरी आपली जात आहे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. त्याच्यामध्ये एकदा आम्ही कॅबिनेटला विषय आणला, कोणी सांगितलं की असं कसं करता येईल. असं कसं करता येईल, कसं करायचं बाकीचं माहित नाही. आदेश आहे, स्पेशल तेवढा अधिकार आम्हाला आहे ना. नाहीतर त्या उपमुख्यमंत्री पदाला काय साठायचंय. जर मी माझ्या समाजाला मदत करू शकलो नाही तर त्याला काय अर्थ आहे त्या पदामध्ये. अरे ही पद गेली, वळून टाकली कुणावरनं. त्या पदाचा वापर मग कृषी मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, क्रीडा मंत्री असेल किंवा महिला बाल विकास मंत्री असेल, या पदांचा वापर युवक कल्याण मंत्री पद असेल, युवकांच्या करता, महिलांच्या करता, शेतकरी बांधवांच्या करता, समाजाच्या करता झाला पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे. बोलाचीच कडीन बोलाचाच भात असलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही केलं, परंतु त्याच्यातून सरकार आलं केंद्रात. आज केंद्रातनं आपल्याला कोट्यवधी रुपयाचा पैसा आणायचा आहे. उद्या पंतप्रधान येत आहेत. 4 दिवसापूर्वी जळगावला आले होते. लखपती दिदी, 3 कोटी महिलांना, दिदींना लखपती करायचंय. त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या 50 लाख महिला आम्ही लखपती करणार आहेत. हा आमचा संकल्प आहे, तो आमचा कार्यक्रम आहे. नुसती भाषणं देऊन चालत नाहीत, कृती करावी लागते आणि ती कृती आम्ही सगळेजण करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, एवढ्यावर आम्ही थांबलेलो नाहीये. आमच्या मुला मुलींच्या करता, तरुणांच्या करता प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. 12वी डिप्लोमा, डिग्री, 12वी वाल्याला 6,000, डिप्लोमावाल्याला 8,000, डिग्रीवाल्याला 10,000. तो प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण तुम्ही घ्या, वेतन आम्ही सरकार देणार. का तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तुमची मुलगी मुलगा त्याला नोकरी मिळाली पाहिजे. तो प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी गणला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये तो मोडला गेला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. तोही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो. वारकऱ्यांच्या करता देखील आम्ही निर्णय घेतले. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र त्याच्यामध्ये आम्ही चांगल्यातली चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. तिथं हजारो भाविक येतात, लाखो भाविक येतात, त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे. याच्या आधी कोणी त्याचा विचार केला नव्हता. रस्त्यांची कामं, किती रस्त्यांची कामं केली. नॅशनल हायवे, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, त्याच्यामध्ये ब्रिज, कोस्टल रोड, वेगवेगळी कामं चाललेली आहेत. अहो मागच्या वेळेस आम्ही आव्हान केल्यानंतर बाळासाहेब आजबेंना तुम्ही तुमच्या भागाचं आमदार केलं. पहिलं वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष करोनामध्ये गेलं. त्याच्यावर जे आमच्या मनात होतं, आमच्या बाळासाहेबांच्या मनात होतं, ते आम्हाला राबवता आलं नाही. कारण पहिली माणसं जगवायची होती. करोनातनं त्यांना बाहेर काढायचं होतं, त्यांना व्हेंटिलेटर द्यायचा होता, त्यांना ॲम्ब्युलन्स द्यायची होती, त्यांना जम्बो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं, त्यांना वॅक्सिन द्यायचं होतं, त्यांना रेमडेसिवीर औषध द्यायचं होतं. जे काही त्यांना जगण्याकरता लागेल, ऑक्सिजन द्यायचा होता. लोकांना कळलं ऑक्सिजनचं महत्व. सगळे कारखाने बंद केले जिथं ऑक्सिजन जात होता. म्हणलं कारखाना बंद झाला तरी चालेल, माणसं जगली पाहिजे. तो सगळा ऑक्सिजन माणसांना दिला.
हे काम आम्ही केलं. रडत बसलो नाही. फार अडचण होती. लोक ज्यांच्या घरामध्ये करोना झालेले माणसं त्या घराला वळसा घालून लांबनं जायचे, एवढी भीती होती. कारण जगात पहिल्यांदाच तो रोग आलेला होता. परंतु त्याच्यातनं आपण समाजाला बाहेर काढलं. हॉस्पिटल त्यांना परवानग्या दिल्या, त्यांच्या हॉस्पिटलचे बेड वाढवून दिले. हे सरकार तुमचं आहे म्हणून हे आपण केलं. आज करोनामध्ये आपलं वर्ष वाया गेलं तरी बाळासाहेबांनी सांगितलेली आष्टी, पाटोदा आणि शिरूर परिसरातली 2250 कोटी रुपयाची कामं आम्ही केली. 2250 कोटीची. अजून एकाला जर मान्यता मिळाली तर तो आकडा 2500 कोटीला जाईल. कधी माझ्या शिरूर, पाटोदा, आष्टीला याच्या आधी एवढा पैसा एका टर्म मध्ये आला नाही आला. तो बाळासाहेबांच्या प्रयत्नामुळे आला. एक हरहुन्नरी कार्यकर्ता, सगळ्यांना आपलासा करणारा कार्यकर्ता, बाबा रे, काका रे, मामा रे करत कुणाला चिडणार नाही, काही नाही, मिळून मिसळून राहणार असं नेतृत्व तुमच्या भागामध्ये उदयाला आलेलं आहे. त्या नेतृत्वाला आपणच सांभाळायचं असतं, आपणच वाढवायचं असतं, आपणच आधार द्यायचा असतो, आपणच आशीर्वाद द्यायचा असतो. आम्ही आहेच त्यांच्या पाठीशी. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं राज्यातलं काम मी करतो, तुम्ही माझ्यावर सोडा बाकीचं. काळजी करू नका. त्याच्यापेक्षा जास्त निधी देईल. मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं शेतीचा पाण्याचा प्रश्न, माझ्या मराठवाड्याचं हक्काचं पाणी तिकडनं निळा नदी माझ्या मतदारसंघाच्या शेजारनं जाती, तिथनं बोगदा काढलाय. नीरा नदीतला बोगदा भीमा नदीला जोडलाय, म्हणजे कुठं उजनीला जोडलाय. आणि तिथून पाणी उचलून इकडं माझ्या मराठवाड्याच्या भागामध्ये कुंटेफळला. खूप दिवस लागले परंतु आता मार्गी लागलं. वेळ लागतोय. सगळी सोंग करतायत, पैशाचं सोंग नाही करतायत. कधी लोक विरोध करतात, कधी अडचणी येतात, कधी कोडबाजी होते. आता पण कुकडीच्या पाण्याच्या बद्दल आमच्या बाळासाहेबांनी बोलले. शेवटी ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. दुजाभाव करून चालत नसतं. या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आम्ही आता उपसा सिंचन योजना सगळ्या सोलरवर घेतो. मी कालच्या अर्थसंकल्पात जाहीर केलं, लाईटची बिलं माझ्या शेतकऱ्यांना भरणं परवडत नाही, त्याकरता आता सोलर पॅनल बसून त्याला लागणारी वीज ही सूर्यप्रकाशावर तयार करायची आणि त्याच्यातनं मोटार चालवायच्या. आता तर महाराष्ट्रात 8.5 लाख शेतीपंप आम्ही सोलरवर देणार. सूर्यप्रकाश उगवला, शेतकऱ्यांनी रानात जायचं, बळीराजाने रानात जायचं, बटन दाबायचं, पाणी सुरू. दुपारी न्याहारी करताना बटन बंद करा, न्याहारी करा. थोडं ऊन कमी झालं, पुन्हा मोटर चालू. काळोख पडायला लागला, अंधार पडायला लागला, मोटर बंद. घरी यायचं मुलाबाळांच्यात. अशा पद्धतीनं आपण त्या रस्त्याने चाललेलो आहे. मी तुम्हाला आज सांगतो, माझ्या माय माऊली आहेत, माझे बांधव मागं बसले, तिकडं बसले, तिकडं बसलेत. सगळ्यांना सांगतो, तुम्हाला रात्री आठवड्यातले 3-4 दिवस वीज मिळते, दिवसा 3-4 दिवस मिळते. मला इतके शेतकरी म्हणतात, दादा हे काय बरोबर आहे का? रात्री कधी बिबट्याचे संकट असतं, विंचू काट्याचं असतं, साप असतो, काय नाना तऱ्हा असतात. जरा आम्हाला दिवसा वीज द्या. 1 वर्षांनी तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पंपाकरता दिवसा वीज, रात्रीची बंद. हा निर्णय आपण घेतलाय. तशा पद्धतीनं काम चालू केलेलं आहे. हे तुमचं सरकार आहे, आपलं सर्वांचं सरकार आहे. या पद्धतीनं पुढे जात असताना मित्रांनो, माय माऊलींनो, जसं तुम्हाला फ्री 3 गॅस सिलेंडर 1,500 रुपये आमच्या तुमच्या खात्यामध्ये, त्याच्यामध्ये मुलींना शिक्षण, माझ्या पुरुषांना बांधवांना 5 रुपये लिटरला अनुदान आणि फ्री वीज, आणि डिप्लोमा डिग्री आणि 12वीला 6,000, 8,000, 10,000 या सगळ्या योजना आम्ही तुमच्याकरता आणल्या. त्याच्यामध्ये का तर आपला गरीब समाज तो सुधारला पाहिजे, तो त्याची आर्थिक
क्षमता वाढली पाहिजे. शेवटी हा पैसा माझ्या शिरूर आष्टी पाटोद्याच्या बाजारपेठेतच आहे ना. मागाशी धनंजयनी सांगितलं काही कोटी रुपये आले, ते कोटी रुपये मार्केटमध्येच येणार. काही महिला घरात ठेवणार नाही, त्यांची नड असेल ती भागवणार. त्याच्यामुळं अर्थकारणाला गती मिळणार, अर्थचक्र फिरणार. डायरेक्ट इनडायरेक्ट लाखो लोकांच्यावर याचा परिणाम होणार आहे. याही गोष्टीचा विसर आपण त्या ठिकाणी पडून देता कामा नये. बांधवांनो, अलीकडे जरा मगाशी काही योजना माझ्या बाळासाहेब आजमेंनी सांगितल्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्याच्या संदर्भामध्ये देखील अजित पवार लक्ष घालून त्या मार्गी लावून देईल. मी शब्दाचा पक्का आहे. मी जे बोलतो ते करतो. मी वेळ मारून देणारा माणूस नाहीये. महाराष्ट्र मला ओळखतो. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करा, आम्हाला पाठिंबा देण्याचं काम करा. घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन, महायुतीचं बटन दाबण्याचं काम आपण करा. पुढं 5 वर्ष अतिशय व्यवस्थितपणे केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा आम्ही त्या ठिकाणी आणू, राज्याचा पैसा त्या ठिकाणी लावू. आणि अजूनही आपल्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता जे जे काही करणं शक्य आहे ते करू. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचा पैसा 0.5% 1% आणू. आम्ही आता केंद्र, तुम्हाला सांगतो, मी पुण्याचा पालकमंत्री आहे. तिथं जायका म्हणून एक प्रोजेक्ट आहे. जायका, जपान गव्हर्नमेंट तिथं पैसे देतं. 0.5% नदी सुधार कार्यक्रमाला 1000 कोटी रुपये जायकाचे आणला. 1000 कोटी रुपये कशाला म्हणतात? 0.5%. त्याच्यातनं आपला विकास होणार आहे. विरोधक आम्हाला विरोध करतात, आमच्यावर टीका टिप्पणी करतात, काहीतरी थातूर मातूर तुम्हाला सांगतात. एक गोष्ट घडली, सध्या देशात आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात माझ्या महिलांच्यावर अत्याचार होत आहे, अन्याय होतोय. त्याच्यामध्ये ते नराधम, ती विकृती, ते ज्याने कुणी पाप केलेला असेल त्याला फाशीची शिक्षा द्यायची, मध्ये आधी थांबायचंच नाही. जन्मठेप फाशी. त्याशिवाय हे नालायक जे नराधमत विकृत आहेत हे जागेवर येणार नाही. यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं एक ऍक्शन घ्यायची की परत 10 पिढ्या त्यांच्या ती लक्षात राहिलं पाहिजे. महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. त्याला माफी नाही, त्याला आम्ही सोडणार पण नाही. त्याच्या मुळापर्यंत जाणार. कोण मायेचा लाल आहे त्याला शोधून काढणार आणि त्याला कडक शासन करणार, म्हणजेच फाशी देऊन टाकणार. त्या पद्धतीचं काम आम्ही करणार. या महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हे आमच्याकडनं राहणार आहे आणि तशा पद्धतीनं आपलं काम चालू झालेलं. आता कधी कधी महिला तक्रारी करायला घाबरतात, त्यांना भीती वाटते. आता EFIR तुम्ही घरामध्ये बसून तक्रार करू शकता. त्या पोलीस स्टेशनला त्या तक्रारीची नोंद घेतली नाही तर त्या पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. त्यांना त्यांच्या कारवाईला तोंड द्यावं लागेल. जर शाळेमध्ये काही घडलं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी ते प्रकरण दाबलं तर त्या शिक्षकाला आणि त्या मुख्याध्यापकाला माफी नाही. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे, जे मधल्या काळामध्ये बदलापूरला सांगितलं गेलं नाही. जे कलकत्त्याला, तिथं तर एक इतकी वाईट घटना घडली मी सांगू शकत नाही. माझ्या एका महिला डॉक्टरवर अन्याय झाला. काही जण जर राजकारण करतात, ठीक आहे, त्यांना त्यांचा लाभ, पण आपल्याला ह्याच्यातनं समाजाला आधार द्यायचा आहे, महिलांना संरक्षण द्यायचं आहे. महिलांना कुठल्याही प्रकारे भीती वाटता कामा नये. अशा पद्धतीचा दरारा हा पोलिसांच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कायदे करून त्याच्यातून आपण हे
जसं ही तक्रार आपण करू शकता, आता महिला नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना फाशीची आणि जन्मठेपेची तरतूद केलेली आहे. आणि FIR नोंद होत नव्हती, त्याला वेळ लागत होता, त्याच्याकरता अडचणी येत होत्या. म्हणून शाळा, रुग्णालय, पोलीस स्टेशन असे कोणत्याही पातळीवर हायगाई केली जाणार नाही. हायगाई केली तर त्याला डिसमिस, कामावरनच काढून टाकणार. त्याला कळलं पाहिजे आपली जबाबदारी काय, आपल्याला काय केलं पाहिजे. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. माय माऊलींनो, बांधवांनो, अजून एका गोष्टीचं हे झालं. आम्ही आत्ता अलीकडं पोलीस पाटलांना त्यांचं मानधन 1500 केलं, कोतवालांचं 1500 केलं, आशा सेविकांचं 10,000 केलं, गटप्रवर्तकाचं 7,200 केलं, अंगणवाडी सेविकेचं 10,000 केलं. अजूनही काही मागण्या आहे त्यांच्या पण आहे, त्या आम्ही समजून घेतोय, मार्ग काढतोय. इतरांचं पण काही राहिलंय. आज अनेक निवेदनं मला बीड शहरात, नांदेड शहरात आणि माझ्या आष्टीमध्ये त्या ठिकाणी मिळालेली आहे. तुम्ही काळजी करू नका. शेवटी आपण एका कुटुंबातले, परिवारातले आहोत. तुम्हाला मी मोकळं सोडणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण तुम्हाला आधार देणार, धनंजय मुंडे तुम्हाला आधार देणार. काळजी करू नका. बाळासाहेब आजबे तुमच्याकरता भांडणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि त्याच पद्धतीनं ही मराठवाडा ही साधू संतांची भूमी, ही पवित्र भूमी, वारकरी समाजाने, साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचाराला धरूनच आपल्याला पुढे गेलं तर तुमचं माझं भलं होणार आहे. चुकीच्या रस्त्याने जाऊ नका, व्यसनाधीन होऊ नका. हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. त्याच्या कुणाचं चांगलं झालेलं नाहीये. आणि काही दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणमध्ये उभा केलेला पुतळा हा तिथं काही अडचणी निर्माण झाल्या आणि तो तिथं खाली पडला. त्याचं दुःख, त्याच्या वेदना सगळ्या महाराष्ट्राला आहे, शिवप्रेमींना आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे. मलाही त्याच्या संदर्भामधलं दुःख आहे. याच्यामध्ये जो दोषी असेल त्याला कडक शासन झालं पाहिजे. त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यामध्ये ज्यांनी तो पुतळा तयार केलाय तो बेपत्ता झालाय, पण त्याला शोधून काढणार. बेपत्ता होऊन कुठं जाणार आहे? भारताच्या तर बाहेर जाणार नाही ना. अरे पठ्या, तू जिथं आहे तिथनं नाही तुला बेड्या घालून खेचून आणलं आणि तुला तुझी जागा दाखवली तर म्हणेल ते सांगणार नाही. या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. कधी कुठल्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या बद्दल, कधी कुठल्याही आमच्या राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, कुणी या माझ्या महिला असतील, ज्यांनी एक समाजाला दिशा देण्याचं काम केलं, ज्यांनी इतिहास घडवला, अशांचा आदर हा आपण ठेवलाच पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आणि त्याकरता ह्या अक्षम्य चुका हे कुणी आम्ही सहन करणार नाही. आता विरोधक टीका करतात, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आमका. अरे शोधून काढू ना, कोण दोषी असेल त्याला शासन करू आणि पुन्हा तिथं असं काही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करू की आपल्याला पण सगळ्यांना अभिमान वाटेल. मात्र जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं, ते घडायलाच नको होतं. हे पण मी निक्षून आपल्या मार्फत महाराष्ट्राला या निमित्तानं सांगू इच्छितो. या पद्धतीनं माय माऊलींनो, आपल्याला सगळ्यांना पुढं जायचंय. एकंदरीतच काम करत असताना आता आम्ही तीर्थदर्शन योजना पण सुरू केलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये शाळा, माझी शाळा सुंदर शाळा अभियान पण सुरू केलेलं आहे. आम्ही 65 वर्षाच्या पुढच्या वयोगटातील महिलांना वयोश्री योजना पण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुरुषांना, महिलांना, मुलींना त्याच्यामध्ये आम्ही 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला विमा संरक्षण दिलेलं आहे तुमची तब्येत चांगली राहण्याच्या करता. तोही निर्णय आपण या निमित्तानं घेतलेला आहे. ज्या ज्या गोष्टी समाजातल्या गरीब घटकाच्या करता करणं गरजेचं होतं त्या त्या करण्याच्या करता हे तुमचं महायुतीचं सरकार आणि तुमचे सगळे
जीवाभावाचे आमदार हे सतत प्रयत्नशील होते आणि त्यांच्याच आग्रहामुळं, त्यांच्याच वेगवेगळ्या सभागृहामध्ये केलेल्या भाषणांच्यामुळं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आमच्या डोळ्याला जे दिसत होतं त्याच्यात दुरुस्त करण्याचं काम हे आपण या निमित्तानं केलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की काही जण जसं पाठीमागे लोकसभेच्या निवडणुकीला संविधान बदलणार, कायदा बदलणार, घटना बदलणार, आरक्षण काढणार अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण माझ्या मागासवर्गीय समाजात, आदिवासी समाजात, माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये निर्माण केलं. CAA कायदा भारतातल्या परदेशामध्ये असणाऱ्या भारतीयांना आपल्यामध्ये परत आणायचं होतं. कारण युक्रेनला युद्ध चाललंय, रशियाला युद्ध चाललंय, मध्ये बांगलादेशला काय चाललं तुम्ही बघितलं, श्रीलंकेला मध्ये काय झालं तुम्ही बघितलं, इस्रायलला युद्ध चाललेलं आहे. असल्या ठिकाणी आपले भारतीय लोक आहेत, त्यांना आपल्या भारतात आणायला नको, त्यांना संरक्षण द्यायला नको. आणि म्हणून तो कायदा केला. विरोधकांनी काय सांगितलं, इथल्या मुस्लिम लोकांना परदेशात पाठवायला कायदा केला. अरे किती खोटं बोला, का दिशाभूल कराल. उलट मी अल्पसंख्याक समाजाच्या करता 1000 कोटीचं भाग भांडवल मौलाना आझाद महामंडळाचं केलं. 1000 कोटीचा, 500 कोटी रुपयाची हमी गव्हर्नमेंटची दिली. 60 कोटीची होती, 500 कोटीची दिली. आता नवीन कायदा येतोय वक्फ बोर्डाचा, त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय योग्य पद्धतीची भूमिका घेईल. कुठं जर समाजावर अन्याय होत असेल, समाजाला त्याच्यातनं वेदना होणार असतील, त्रास होणार असेल, तर अशा गोष्टीला आम्ही थारा देणार नाही. पहिल्यांदा ते बिल समजून घेऊ. जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे, ते त्याच्यामध्ये अभ्यास करतील. पण गैरसमज करून घेऊ नका. माझ्या अल्पसंख्याक समाजाला विनंती आहे, माझ्या मायमाऊलींना विनंती आहे, गैरसमज करून घेऊ नका. माग त्याची किंमत आम्ही मोजलेली आहे. सारखी सारखी किंमत मोजणं आम्हाला परवडणार नाहीये. आम्ही साधू संत नाहीये. ताकाला जायचं आणि गाडगा लपवायचं ही आमची पद्धत नाहीये. आम्ही तुमचे सेवक आहोत, जनतेचे सेवक. म्हणून ही जनसन्मान यात्रा याचा विचार माझ्या आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या जिल्ह्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. अजून काही गोष्टी माझ्याकडनं राहिल्या असतील लक्षात आणून द्या. मी काही सर्व गुण संपन्न आहे हा माझा दावा अजिबात नाही. लक्षात आणून दिलं तर लगेच त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढू. तेवढं आम्हाला समजतं कसा मार्ग काढायचा, कसं प्रश्न सोडवायचे, आणि ह्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करू. मी मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी, महायुती सरकारने जसं मागासवर्गीयांना बार्टी होतं तसं माझ्या मातंग समाजाला त्यांनी मागणी केली की दादा आमच्याकरता बार्टीचा जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही, तुम्ही त्याला आरटी आम्हाला द्या. त्यांना आपण महायुती सरकारमध्ये आरटी आणलं, मंजूर केलं. माझ्या आदिवासींना टार्टी संस्था होती, माझ्या मराठा समाजाला सारथी संस्था, माझ्या ओबीसी समाजाला महाज्योती संस्था, माझ्या इतर वर्गाला अमृत संस्था, आणि अल्पसंख्याक म्हणले राव आमच्याकडे आहे का नाही लक्ष तुमचं. त्यांना अल्पसंख्याक विभागाकडनं यंदा चांगला निधी दिलाय. दफनभूमीचं कंपाऊंड करायला, शादीखाने बांधायला, त्याच्या संदर्भामध्ये दफनभूमीची जागा विकसित करायला, अशा पद्धतीनं उर्दू शाळेच्या करता शिक्षक भरती करायला, अनेक गोष्टीच्या करता तोही एक महत्वाचा समाज आहे, त्यालाही मदत झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही स्वीकारली आणि त्याच्यातून ह्या घटकाला आम्ही मदत केली. तुम्हाला पण मला वाटतं बाळासाहेब 4-5 कोटी रुपये अल्पसंख्याक विभागाला मिळाले असतील. त्याच्या आधी कधी मिळत नव्हते. काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी मतं घेतली पण तुमचे प्रश्न सोडवले नाही, न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, मतं मात्र घेतली. तसं आपण करत नाही. मला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडंसं मायनॉरिटीनं पण आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष केलं, पाठ फिरवली, तरी आम्ही त्यांची विकास कामं करण्याच्या करता कुठं कमी पडलो नाही. कारण ते आमचं काम होतं. आम्ही कामाची माणसं आहोत.
ठीक आहे, माणूस रागवला असेल, आज ना उद्या तो राग त्याचा जाईल आणि तो राग गेल्यानंतर पुन्हा तो मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होईल, ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना होती. म्हणून आम्ही ही सगळी कामं करत गेलो. या पद्धतीनं वेगवेगळ्या संस्था काढल्या. अजूनही आरक्षणाचे प्रश्न आहेत. माझ्या अल्पसंख्याक समाजाला आरक्षण पाहिजे, इतर समाजांना आरक्षण पाहिजे. आता मराठा सकल समाजाचं शिष्टमंडळ मला भेटलं, त्यांनी काही निवेदन मला दिले. ठीक आहे, जेवढ्या जाती धर्म तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अडचणी, परंतु ते चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे असतात आणि ते सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालून आहोत. याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आवर्जून त्या ठिकाणी सांगू इच्छितो. राहिलेल्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठतील, कृपा करून त्या अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. ह्याला दिलं, अरे त्याचं कापलं, अरे त्याचं असं झालं. काही काळजी करू नका. आम्ही कुणालाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही मजबूतीनं तुमच्या पाठीशी उभं राहू. हे मी प्रांताध्यक्ष आणि सगळ्या माझा जिल्हाध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि इतर सगळे माझे सहकाऱ्यांच्या साक्षीनं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. हे आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा आणि पुढं केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्या विचाराचं राज्याचं सरकार आणण्याच्या करता आणि केंद्राचा मोठा निधी हा आपल्या राज्यामध्ये खेचून आणण्याच्या करता, आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, कारखानदारीचं जाळं निर्माण करण्याच्या करता आणि रेल्वे लाईन असतील किंवा रेल्वेचे प्रश्न असतील किंवा आणखीन काही रस्त्यांचे प्रश्न असतील, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा आमचे पांढर रस्ते आणि 25-15चा निधी, अनेक प्रकार असतात. ते सगळे सोडवण्याच्या करता तुमचे बाळासाहेब आजबे हे अतिशय हरहुन्नरी अशा प्रकारचे आमदार आहेत, अतिशय चिकाटीचे आमदार आहेत, अतिशय आक्रमकपणे काम करणारा आमदार आहे. उद्याच्याला एखादं काम विकासाचं होत नसेल तर माझ्या पुढे देखील आग्रह करायला आणि मला दादा हे काम करून पाहिजे अशा पद्धतीनं ठासून सांगणारा हा तुमचा आमदार आहे. त्याला खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम आपण सगळ्यांनी करा, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. माय माऊलींनो, तुम्ही पण त्याच्यामध्ये कुठं मागं राहू नका. भावाच्या नात्याने मी तुम्हाला कुठंही अंतर पडू देणार नाही. तुमच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये देखील आम्ही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही तुम्हाला न्याय देण्याचंच काम करू अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद दादा. एक सन्मान महिला भगिनीच्या वतीने या ठिकाणी एक सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय दादांचा सन्मान या ठिकाणी महिला भगिनीच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या वतीने एक सन्मान या ठिकाणी होतोय. एवढा सन्मान दादांनी स्वीकारावा असं विनंती करतो. आपला पक्का या ठिकाणी लाभ आणि बळ बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेश्वर आबा चव्हाण हे मानतील. ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. आणि बळ लाडकी बहीण बाळासाहेब काका आजबे यांच्या विनंतीला मान देऊन ह्या जनसन्मान यात्रेला आपण सगळेजण माय माऊली तरुण मित्र आले, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या
आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजावून बळीराजाच्या कष्टाचं सोनं विकला या मातीत महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष घेऊन काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसन्मानाने होई प्रगती ही अटल वादा आपला पक्का लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा मायलेकींच्या त्यागाचा डोंगर करीतो त्याचा आधार लेक आयुष्य भक्कम करी विद्येचा हक्क बजावून बळीराजाच्या कष्टाचं सोनं विकला या मातीत महाराष्ट्रवादीचा करूया जल्लोष घेऊन सोबत आज घड्याळ विश्वासाचं